बघा रे, शेकडेवारीमध्ये आपण शिकलेलो आहोत. शेकडामध्ये छेदामध्ये किती आले तुमच्याकडे? 100 रुपये येतात, बरोबर. तर आपल्याला सरासरीच 33 मध्ये शेकडा विचारलेला आहे आणि शेकडेवारी आपण शिकलेला असल्यामुळे आपल्याला शेकडा सोपा जाणार आहे. इकडे लक्ष दे रे. होय, तू काय झालं? तर बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मगनलालने काय केलंय? 400 रुपयांची पॅन्ट 448 रुपयांना विकली. 200 रुपयाचा शर्ट 250 रुपयांना विकला. तर यापैकी कोणता व्यवहार अधिक फायदेशीर झालेला आहे, असा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला काय करायचं? मगनलालनं काय केलं? पॅन्टची खरेदी किंमत किती होती बाबा? विक्री किती होती? तर पॅन्टवर झालेला नफा आपल्याला विचारलेला आहे. नफ्या सूत्र काय रे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आपण इथे लिहू विक्री वजा खोटी. पॅन्ट किती रुपयांना विकली? 448. पॅन्टची खरेदी काय होती? 400 रुपये. 448 रुपये एवढा नफा या ठिकाणी झालेला आहे. कोणाला झाला? जो कोणी मगनलाल होता त्यांनी पॅन्टवर खरेदी केली. आता पॅन्टवर होणारा नफा आपल्याला शेकड्यामध्ये काढायचा. आपण असा काढ तर शेकड्यासाठी काय करायचं? आपल्याला टक्का ए आपण एक्स घेतला असता, पण आपण सध्या तरी अंकगणित शिकत आहोत. बीजगणितामध्ये गेल्यावर आपल्याला एक्स वाय हे चल येतील. आता जो नफा मिळाला आहे त्याला आपल्याला काय मानायचं आहे? 1% मानायचं आहे. मग आपलं सूत्र काय बाबा? तर आपलं सूत्र आहे ए छेदामध्ये 100 बरोबर 48 छेदामध्ये 100. किती? याची किंमत इथं किती आलेली आहे? 48. आपल्याकडे आलेली शेकडा काढायचा. मग ए छेदामध्ये 100 गुणाकारामध्ये 100 बरोबर 48 छेदामध्ये 100 गुणाकारामध्ये 100. अशा प्रकारे आपलं उत्तर येणार आहे. आता काय करायचं? दोन्ही बाजूने तुम्हाला 100 न गुणायचे. उदरबी 100 ने गुणणे का. मग आता 100 न गुणलं, 0 0 कटले. 12 28 अंगण 12 1 12 2 25 12 चौक 48 असा भाग आपल्याला या ठिकाणी बसतो. तर 48चं तुम्हाला या ठिकाणी शेकडा काढायचा. 48चा शेकडा जर काढला तर 100 गुणिले 1000 मग तिथे 2 शून्य येतील. दोन्ही ठिकाणी भाग द्यायचा म्हणलं तर आपल्याकडे काय उत्तर यायला लागले? 12. दोन्ही बाजून काय करायचं? या ठिकाणी तुम्हाला 100 न गुणायचे. दोन्ही बाजूने कितीनं? 100 न. मग आता गुणल्यानंतर आपल्याकडं इथं राहिलं 100. हे कटणार राहिले किती? हे चुकीचं व्हायला लागलं. पुन्हा गुणाकारामध्ये आपल्याला 100 दिलेली आहे. मग आपल्याला काय करायचं? एची किंमत काढायची. मग एची किंमत आली तुमच्याकडे 48. आता ती कशी आली? तुम्हाला पाळीपाठ आहे, बरोबर. पाळीपाठ आहे. 12च्या पाड्यानं भाग जातो, 20 भाग जातो. आता दोन्हीकडे गुणायचं म्हणजे इकडं पण गुणणार इकडं पण गुणणार. मग 100 गुणिले 48 48 व्हायला लागले.
100ला 10 पुन्हा 100 गुणलं तर 10,000 व्हायला लागले, बरोबर. हे झालं. अशा प्रकारे आपल्याला पॅन्टवर झालेल्या एची किंमत आपल्याकडे 12 रुपये आलेली आहे, म्हणजे 12%. शर्टचा व्यवहार काय होणार आहे, शर्ट तुम्हाला 200 रुपयांचा दिलेला आहे आणि तो 250 रुपयांना विकलेला आहे. अशा प्रकारचा आपल्याला काढायचा आहे. त्याच्यात पण हे सूत्र राहणार आहे, फक्त किमती बदलणार झालं कडे. आता काय करू आपण, किंमत. मग काय आली किंमत ते बघायचं. शर्टवर झालेला नफा, शर्टची विक्री किंमत किती होती बाबा, 250 रुपये. खरेदी किती होती, 200 रुपये. 200 रुपये खरेदी होती, 250 रुपये त्याची विक्री किंमत होती. मग विक्रीतून खरेदी जर वजा केली तुम्ही, तर इथं तुमचं उत्तर येईल 50. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, A/100 हे आपण घेतली. त्याच्यानंतर किंमत किती आली, 50. मग 50चा छेद किती, 100. म्हणून काय करायचं आपल्याला, A/100 गुणाकारामध्ये 100 बरोबर 50/100 गुणाकारामध्ये 100. अशा प्रकारे आपल्याला आलं. आता या ठिकाणी तर सरळ भाग 25 100 आणि 25 दोन्ही 50 असं तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी पण तुम्हाला 100 दोन्ही बाजूनं गुणाकार करून उत्तर काढायचे. मग इथं आता ए घेतला होता आपण, इथं बी घेऊ. पहिल्या एक शर्टमध्ये तुम्ही काय घेतला होता, ए. इथं बीची किंमत आली तुमची 25. आता ती कशी आली, या ठिकाणी दोन्ही संख्येला एका संख्येनं भाग जायला पाहिजे. 25 चौक 100 आणि 25 दोन्ही 50. अशा प्रकारे बरोबर वर पण तेच करायचं होतं. आलं लक्षात. तर इथं शर्टची तुमची किंमत, पॅन्टची किंमत 25% मग जास्तीचा व्यवहार कोणासोबत झाला, 12 मोठे का 25 मोठे रे. मग आपल्याकडे 25 मोठे आहे. मग शर्टचा व्यवहार आहे ते अधिक फायदेशीर ठरला का पॅन्टचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरला, आपल्याला काढायचं आहे, बरोबर. आता शर्टवर झालेला नफा आपण इथं काढला होता, सॉरी मी इथं पॅन्टवरच लिहिलं होतं, शर्टवर झालेला नफा. तर मग तो नफा तुमच्याकडे किती आला, 25% आला. मग त्याला कोणत्या याच्यामध्ये फायदा झाला, तर जो त्याने काय शर्ट खरेदी केला होता, शर्टचा व्यवहार, जो शर्टचा व्यवहार झालेला आहे तो शर्ट त्यांना अधिक फायदेशीर झालेला आहे. म्हणजे अधिक नफा कोण्या ठिकाणी मिळाला, तर शर्टवर त्यांना अधिक नफा मिळाला आहे. मग हा झाला फायदेशीर. म्हणजे काय झाला, याच्यामध्ये त्यांना 2 पट आणि पुन्हा 1 असा भरपूर नफा या ठिकाणी त्यांना भेटलेला आहे. अशा प्रकारे आपला या ठिकाणचा प्रश्न होता मित्रांनो. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, झाला असेल तर पटकन लिहून घ्यायचे, तुम्ही स्क्रीनशॉट काढा. झालं का, कुणी सोडलं, अरे वा, तुला आपण बक्षीस काय द्यायचं, ऐक तुझ्याकडं मला दे. बघा रामरावनं काय केलंय, 4,500 रुपयांना खरेदी केलेले कपाट 4,950 रुपयाला विकले. तर श्यामरावला 3,500 रुपयांना खरेदी केलेले शिलाई मशीनचं यंत्र 3,920 रुपयांना विकले. यापैकी त्यांना कोणत्या व्यवहारामध्ये अधिक फायदेशीर कोणता व्यवहार त्यांना झालेला आहे, असं या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आपण काय करू, तर त्यांना कोणता व्यवहार फायदेशीर ठरेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता यांना काय करू आपण, प्रथम रामराव जे आहेत त्यांना कपाटावर झालेला नफा आपण पाहू. कपाटावर झालेला नफा, काय सूत्र आहे बाबा नफ्याचं, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. रामरावाला कपाट विक्री कितीला केलं, 4,950 रुपये.
कितीला विकलं होतं ते 4,950 रुपये. खरेदी किती रुपयाला केलं होतं त्यांनी? 4,500 रुपये. किती रुपयाला खरेदी केलं होतं? दोघांची जर वजाबाकी केली, 9 मधून 5 गेले राहिले 450 जशाला तसे 4 मधून 4 गेले 0 रुपये 450 एवढा नफा त्यांना मिळणार आहे. परंतु प्रश्न काय आपल्याला शेकड्यामध्ये घालायचा. मग म्हणून ए छेदामध्ये 100 आपल्याला दिलेला आहे. मग बरोबर काय करायचे? 4,500 हे दिलेले त्याची खरेदी किंमत. अरे वर झालेला नफा किती झाला त्याला? इथं गुणाकार किती? 100. अशा प्रकारे आपल्याला दिलेला आहे. इथं डायरेक्ट 100 घेतली तरी चालतंय किंवा नाही घेतली तर तुम्ही नंतर खाली घेऊ शकता. बरोबर. मग ए छेदामध्ये 100 गुणाकारामध्ये 100 बरोबर 450 गुणाकारामध्ये 4,500 गुणाकारामध्ये 100. इथं कटले इथं कटले 45 एक 45 हे दोन कटलेत, राहिला 0. म्हणून इथं याची किंमत आली तुमच्याकडे 10. लक्षात घ्या, याची किंमत किती आली तुमच्याकडे? 10 आलेली आहे. आता हेच काय केलं? रामरावनं केलं. दुसरं शिलाई यंत्र श्यामरावनं केलं. रामरावनं केलंय ते केलंय. आता श्यामरावनं काय केलं? याच्यामध्ये शिलाई मशीन खरेदी केली होती त्यांनी 3,500 रुपयांना. ती विकली 3,920 रुपये. 3,500 मधून तुम्हाला 3,000 वजा करायचे आहेत. तर आपण काय करू? इथं कपाट लिहिलं होतं, इथं शिलाई मशीन. या ठिकाणी काय करायचं तुम्हाला? शिलाई मशीन यंत्र जे आहे, अदरवाईज जे काय तुम्हाला दिलेलं आहे ते आपल्याला इथे या ठिकाणी घ्यायचं आहे. झालं का रे? बघा, नाही समजलं तर आपण पुन्हा याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. 6वीचे तुम्ही. आता काय करायचं? याच्यावरचा विक्री किंमत किती होती, त्यांची खरेदी किंमत किती होती हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. विक्री किती झाली त्यांची? 3,920 रुपये. मग आपण या ठिकाणी लिहू 3,920 वजा खरेदी किती होती? 3,500. 3,920 मधून 3,500 रुपये तुम्हाला वजा करायचे आहेत. मगाच्या सारखंच उत्तर येणार आहे. 4 मधून 5 9 मधून 5 गेले राहिले 4 20 जशाला तसे. परत इथं काय करायचं तुला? बी छेदामध्ये 100 बरोबर झालेला नफा किती? 420. मग इथं 420 मांडा. छेदामध्ये किती आलं? 100. काय रे? तर शेकडा काढतो. काल शेकडा काढतो. मग म्हणून बी छेदामध्ये 100 गुणाकारामध्ये 100 दोन कटले काहीच राहिले. आता इथं राहिल्या फक्त बी. आता इथं 4200 म्हणजे 420 गुणाकारामध्ये 100 परत गुणाकारामध्ये छेदामध्ये 100 गुणाकारामध्ये 100. आता इथं जर भाग तोडायचा झाला तुमचा, चुकलोय का? नाही सर बरा. त्याचं म्हणणं आहे खरेदी किंमत या ठिकाणी आपली राहिली होती. छान. या ठिकाणी काय राहिलं होतं आपलं? खरेदी किंमत. आता इथं 2 कटले, इथं 2 कटले. 35 एक 35. 45 मधून 35 जर तुम्ही वजा केले तर राहतात 7. पुन्हा 0 म्हणून 70. म्हणजे आपल्याकडे बीची किंमत येणार आहे 35 एक 35. 35 दोन्ही 70. माझ्याकडे किंमत येईल 12. भागाकार करून बघू शकता तुम्ही. 35 गुणाकारामध्ये किती करायचे आपल्याला? 420 भागाकारामध्ये 35. 35 एक 35 बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचे? 420 मधून 35 वजा करायचे 7 राहतात. ते 0 जसं तसं म्हणून झाले 70. 35 दोन्ही 70. बीचं उत्तर आलं आपल्याकडे 12. आणि याची किंमत काय होती आपल्याकडे? 10. या दोन किमती आपल्याकडे आलेल्या होता. सगळ्यात फायदेशीर नफा त्यांना कोणाला झाला? श्यामरावला का रामरावला? मग श्यामरावनं तर काय विकलं होतं? शिलाई मिशन. आणि रामरावनं काय विकलं होतं?
तर रामरावने खरेदी केलेलं होतं कपाट आणि त्यांनी ते कपाट विकलेलं होतं. अशा प्रकारे इथं श्यामरावचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरलेला आहे. आपण या ठिकाणी उत्तर काढलं बी, म्हणून आपण इथं लिहू श्यामराव यांचा व्यवहार अधिक कसा आहे, फायदेशीर. आता फायदेशीर तुम्ही लिहून घ्या, कारण आता मी जर खाली लिहिलं तर मार्कच्या दिसणार पण नाही, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न होता दुसरा. प्रश्न तिसरा तुम्हाला सोडवायचा एकच प्रश्न. या समीकरणामध्ये आपल्याकडे 3च प्रश्न होते, 3 पैकी 2 आपण सोडवलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझं चॅनल आहे, ज्यांना आवडतच असेल. हो, आपण लवकरच MPSC UPSC आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत NMS BDS नवोदय विद्यालय शिष्यवृत्तीची झाली असं मला वाटतंय, त्या संदर्भामध्ये पण चर्चा करणार आहोत. आमचे 2 विद्यार्थी लागलेले आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये, आपण पण लागावं एवढी अपेक्षा आहे. ठीक आहे, झालं लिहायचं. धन्यवाद.